2017 अगोदर त्यांनी 1600 कोटी रुपये BSTला दिले. म्हणजे जणू काय बापाने पोराला पैसे द्यायचे शिक्षणासाठी, तर खिशातनं काढून या खिशातनं त्या खिशात द्यायचे, पण कर्ज स्वरूपात दिले आणि ते सुद्धा 10% कर्जाने. 2017ला जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या, शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये BSTचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचं त्यांचंच वचन आहे. आणि विलिनीकरण जे त्यांचं स्वतःचं होतं, जे ते सांगत होते की मुख्यमंत्री वेगळे आहेत म्हणून होत नाही, स्वतः मुख्यमंत्री असताना त्याच्याबद्दल सुद्धा काढला नाही. तुमच्यावरती भरोसा का म्हणून करावा? तुम्ही जे सांगता ते हमखास करत नाही, हे आमचा अनुभव आहे. जे आजपर्यंत UBT शिवसेनेने बोललेलं आहे किंवा उद्धवजींनी शब्द दिलेला आहे, कधीच झालेलं नाही. प्रायव्हेटायझेशन आणलं कोणी? या वडाळा डेपोला आम्ही निदर्शनं करत होतो की पगार आला नाही. त्याच दिवशी BST कमिटी होती आणि BST कमिटीमध्ये त्या दिवशी खाजगीकरणाचं म्हणजे बसगाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचं प्रस्ताव पारित झाला. गेल्या काही वर्षांपूर्वी 2 कंपन्या बंद झाल्या रातोरात कॉन्ट्रॅक्टर्सच्या. काय केलं त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर्सवर? कारण की कॉन्ट्रॅक्टच असं आहे की तुम्ही त्यांच्यावरती काही करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे ह्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट्स दिलेलं आहे, तुम्ही बघाल तर म्हणजे मुंबईकर जनतेचा पैसा कसा लुटायचा तर यांच्याकडनं शिकलं पाहिजे की हा पैसा कोणाच्या बापाचा नाही आहे, हा पैसा मुंबईकर जनतेचा आहे. आणि ज्या वेळेला आम्ही तो कोविडचा भत्ता मागत होतो, यांच्याच महापौर होत्या, ते म्हणाले की नाही, BSTच्या कर्मचाऱ्यांना कसा देणार, त्यांना तो लागूच करता येणार नाही. आणि नंतर कोविडमध्ये आम्ही किती चांगलं काम केलं, BSTने किती फर्स्ट क्लास काम केलं, याचं श्रेय घ्यायला मात्र पहिले जाणार. आणि मग मराठीचा पुलका आणायचा की मराठी कोण आहे मराठी? मी तुम्हाला सांगतो की BSTच्या जमिनी विकण्याचं काम शिवसेनेच्या काळात झालं. ओशिवराची क्वार्टर्ससाठी ठेवलेली जमीन 2009-10 मध्ये, म्हणजे सरकार होतं काँग्रेस, महानगरपालिकेमध्ये शिवसेना. आमची युनियन सुप्रीम कोर्टपर्यंत लढली, पण टेक्निकल इश्यूजमुळे यशस्वी होऊ शकली नाही. तिथे आज जवळपास 1200 घरं झालेली आहेत. त्या जी क्वार्टर्सची जमीन, जी आमच्या कामगारांसाठी क्वार्टर्स बांधले गेले पाहिजे होते, पण तुमच्या वचननामा तुम्ही पाळायची शाश्वती काय? सर्वत्र सध्या मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी रंगलेली आहे. महायुतीचा जाहीरनामा अद्याप आलेला नाही, मात्र काँग्रेस उभाठा सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे खिशाला परवडणाऱ्या बेस्ट प्रवासाची. याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांकराव. आपण त्यांच्याकडनं या सगळ्याच विषयांवर चर्चा करणार आहोत. नमस्कार, MHA-MTBमध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे आणि सेजल जाधव. सर, MHA-MTBमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण पाहतो आहोत की काँग्रेसने 9 कलमी कार्यक्रम एक जाहीर केलेला आहे बेस्ट प्रवासाबाबतचा, आणि दुसरीकडे उभाठा सेनेने देखील विविध आश्वासनं दिलेली आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बेस्टचे जे काही दरवाढ झालेली आहे, या संदर्भातल्या या दरवाढीकडे तुम्ही कसं बघता? असं आहे की मला थोडंसं आश्चर्य झालं ज्या वेळेला UBTचा जाहीरनामा आला आणि त्यांनी सांगितलं की परवडणारी BST त्यांना द्यायची आहे. मुळात 2017 नंतर BSTचं एकूण माइंडसेट जे चेंज करण्यात आलं किंवा BSTकडे बघण्याचा जो दृष्टिकोन चेंज करण्यात आला. मुळात मुंबई महानगरपालिकेचा जो 1888चा कायदा आहे तो फार स्पष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेने मुंबईकर जनतेला अल्पदरामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा द्यायची आहे आणि ती सेवा मुंबई महानगरपालिका BST मार्फत देत आलेली आहे. तर आता अत्यावश्यक सेवा आहे, तर मग अत्यावश्यक सेवामध्ये कधीही प्रॉफिट आणि लॉस नसतं. आमचं जे बजेटसुद्धा आहे त्या बजेटमध्ये सुद्धा प्रॉफिट आणि लॉस म्हणजेच नफा आणि नुकसान नाही आहे. कॉलम्स जे आहेत ते सरप्लस आणि डेफिसिट आहे, म्हणजे अतिरिक्त किंवा डेफिसिट. तर तूट म्हणजे अतिरिक्त किंवा तूट अशी ती कॉलम्स आहे. पण 2017 नंतर म्हणजे बिफोर दॅट ऑल्सो, म्हणजे त्याच्या आधी काय झालं की BST स्वतःचं उत्पन्न, कारण की तुम्ही अल्पदरामध्ये जर सेवा देत असाल तर उत्पन्न कसं येणार, म्हणजे प्रॉफिट येणार नाही.
तर प्रॉफिट नाही आलं तर मातृसंस्था महानगरपालिका आहे, कायद्यातच तरतूद आहे की जे काही डेफिसिट येईल ते मुंबई महानगरपालिकेने BSTला द्यायचं आहे. मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातात, BSTची कमिटी शिवसेनेच्या हातात. पण 2017 अगोदर त्यांनी 1600 कोटी रुपये BSTला दिले आणि BSTला देताना त्यांनी ते कर्ज स्वरूपात दिले. म्हणजे हे पहिल्यांदा घडलं. म्हणजे जणू काय बापाने पोराला पैसे द्यायचे शिक्षणासाठी तर खिशातनं काढून या खिशातनं त्या खिशात द्यायचे आहेत, पण कर्ज स्वरूपात दिले आणि ते सुद्धा 10% कर्जाने. आणि त्याच्यासाठी एस्क्रो अकाउंट उघडला गेला आणि दर महिन्याच्या 1 तारखेला जे काही BSTचं उत्पन्न यायचं त्या उत्पन्नातनं पहिलं त्या एस्क्रो अकाउंटमध्ये पैसे जायचे आणि तदनंतर जे पैसे उरले असतील त्याच्यातनं कामगारांचा पगार, इतर खर्च, ह्या सर्व गोष्टी व्हायच्या. तर हा दृष्टिकोन जो सेवाचा दृष्टिकोन आहे ते जर कोणी बदललं असेल तर त्यावेळच्या शिवसेनेने बदललं, उद्धव ठाकरेंच्या लोकांनी बदललं. आणि हे फक्त तेवढ्यापर्यंत थांबले नाहीत. म्हणजे अशी परिस्थिती आलेली होती की जून 2017 20 तारखेला BSTच्या कर्मचाऱ्यांचा पगार आला आणि तो सुद्धा निम्मा. म्हणजे जागतिक विक्रम त्या लोकांनी करून टाकला की BST एवढी मोठी संस्था, जगात नाव असलेली, आणि तिथे कामगारांना 20 तारखेला महिन्याचा पगार येतो आणि तो सुद्धा निम्मा पगार. आम्ही कामगार संघटना म्हणून त्याच्या विरोधात आवाज केला आणि ऑगस्ट 7, 2017 एका दिवसाचा संपही झाला. रक्षाबंधनाचा दिवस होता, BSTचा दिन होता, त्या दिवशी संपही झाला आणि मातोश्रीवर, कारण की BST यांच्याकडे होती, तर उद्धव ठाकरेच्या समक्ष एक सेटलमेंट झालं तिकडे आणि तिथे त्यांनी वायदा केला की असं कधी परत होणार नाही आणि आम्ही काळजी घेऊ वगैरे वगैरे. पण तसं काही मुळात घडलंच नाही पुढे. तर ही संकल्पना त्यांनी आणली की आम्हाला प्रॉफिटमध्ये आणायचं. आणि त्यावेळेला त्याच्या काळामध्ये अजय मेहता म्हणून यांचे म्युन्सिपल कमिशनर होते, त्यांच्या मार्फत ह्यांनी ती आयडिया रुजवायला लागली. ते म्हणाले की आम्हाला प्रॉफिट पाहिजे, तुम्ही प्रॉफिटेबिलिटी दाखवा, म्हणजे कामगारांचे पगार गोठवण्यापासून बाकीच्या गोष्टींपर्यंत. तर आम्ही तिथे मांडणी केली की मुळात BST ही अत्यावश्यक सेवा आहे आणि अत्यावश्यक सेवेमध्ये जेव्हा तुमचा कायदाच म्हणतो की प्रॉफिट नाहीच आहे, जे काही तूट आहे ती आता मुंबई महानगरपालिका 70,000 कोटीचं बजेट आहे दरवर्षीला. आधी 40-45 कोटीचं होतं, आता ते जवळपास 70,000. आणि त्याची गरज आहे ना, मुंबई वाढते, तर तुम्ही हे दिलं पाहिजे. पण त्यांनी जो तिकडनं त्यांचा दृष्टिकोन त्यांनी जाणीवपूर्वक बदली केला आणि तो बदली केल्यामुळे आज तुम्ही जी काही गत बघताय ती गत त्याच्यामुळे झालेली आहे. आज खाजगीकरण असेल, बाकीच्या गोष्टी असेल, हे काही आज आलेल्या नाही आहेत. 2017 जो त्यांनी बीज रोवला आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं, म्हणजे आमचं प्रपोजल होतं की तुम्ही BSTचा अर्थसंकल्प म्हणजेच मुंबई महानगरपालिकेतला अर्थसंकल्प आहे, सी बजेट, आणि असे वेगवेगळे आहेत, शिक्षणासाठी वेगळे आहेत, बाकीचे वेगळे आहेत, पण हा ऑटोनॉमस आहे. तर आमची आधीपासूनची मागणी आहे की तुम्ही हे जे रोज प्रॉफिट लॉसचं करताय ते संपवूनच टाका विषय. हा बजेट तुम्ही महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात म्हणजेच ए बजेटमध्ये तुम्ही मर्ज करा, अशी आमची मागणी होती. आणि ती मागणी त्यावेळेला उद्धवजींनी सांगितलं की हो, हे आमच्या वचननाम्यातच आहे. म्हणजे 2017 जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या, शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये BSTचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचं त्यांचंच वचन आहे. आमचं आंदोलन झाल्यानंतर ऑगस्ट 2017 BST कमिटीमध्ये तो प्रस्ताव पारित करण्यात आला. तदनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आमसभेत तो पारित करण्यात आला आणि नंतर त्याच्याबद्दल कोणी वाक्य काढेना. ज्या ज्या वेळेला आम्ही तो प्रश्न विचारला किंवा मोर्चे काढले त्याच्यासाठी, तर हे सांगण्यात आलं की मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, त्यांच्या याच्यामध्ये ते पास होत नाही आहे. 2019 यांची सत्ता आली, मुंबई महानगरपालिका यांची, BST कमिटी यांचीच होती, मुख्यमंत्री स्वतः उद्धवजी ठाकरे होते.
आम्ही 3 मोर्चे काढले. एकाही मोर्चाला यांचा एकही कोणी आलं नाही, म्हणजे अधिकारी आले नाहीत. स्वतः मुख्यमंत्री तर लांबची गोष्ट राहिली. आणि विलिनीकरण जे त्यांचं स्वतःचं होतं, जे ते सांगत होते की मुख्यमंत्री वेगळे आहेत म्हणून होत नाही, स्वतः मुख्यमंत्री असताना त्याच्याबद्दल सुद्धा काढला नाही. म्हणजे जर तुम्हाला करायचंच नसेल, आणि म्हणून ज्या वेळेला ते म्हणतात की आम्ही 5, 10, 15, चांगली गोष्ट आहे, मुंबईकर जनतेला तुम्ही स्वस्तातच दिले पाहिजे, पण तुमच्या वचननामा तुम्ही पाळाल्याची शाश्वती काय? तुमच्यावरती भरोसा का म्हणून करावा? कारण तुम्ही जे सांगता ते हमखास करत नाही, हे आमचा अनुभव आहे. जे आजपर्यंत UBT शिवसेनेने बोललेलं आहे किंवा उद्धवजींनी शब्द दिलेला आहे, कधीच झालेलं नाही. आज जी काही अवस्था, दैननीय अवस्था BSTची झालेली आहे, त्याला म्हणजे पूर्ण कारणीभूत असतील कोणी, तर ते उद्धवजी आणि त्यांची शिवसेना. सर, तुम्ही उल्लेख केला की 1600 कोटींचं कर्ज महानगरपालिकेकडून बेस्टने घेतलं होतं, अर्थात त्यांची स्थिती सुधारावी यासाठी. आज आपण बघतोय खाजगीकरण वेग घेत आहे बेस्टमध्ये, आणि एकीकडे बसच्या संख्याही कमी होत आहेत, त्याचाही ताण कुठेतरी बेस्टवर येत आहे. या सगळ्याकडे कसं पाहता, किंवा हे सगळं कसं झालं नेमकं? हे असं आहे की मी जे म्हणालो तुम्हाला, 2017ला आमचा जूनमध्ये निम्मा पगार आला. मातोश्रीवर जे सेटलमेंट झालं, म्हणजे जे काही ठरलं, त्याच्यामध्ये ठरलं की 10 तारखेपर्यंत पगार दर महिन्याला येईल. तो जानेवारीपर्यंत आला. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी 2018, तो 10 तारखेला आला नाही. आणि म्हणून 12 तारखेला आमच्या संघटना आणि बाकीच्या संघटना या वडाळा डेपोला आम्ही निदर्शनं करत होतो की पगार आला नाही. त्याच दिवशी BST कमिटी होती, आणि BST कमिटीमध्ये त्या दिवशी खाजगीकरणाचं, म्हणजे बसगाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचा प्रस्ताव पारित झाला. तुम्ही जर त्याचे मिनिट्स बघितले तर त्या मिनिट्समध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे खेदाने त्यांचे स्वतःचे कॉर्पोरेटर, स्वतःची कमिटी मेंबर्स हे सांगतायत आम्हाला हे करायचं नाही आहे, पण आता काय करायचं. कमिशनर म्हणालेले आहेत की जर BSTला पैसे द्यायचे असतील, आम्ही म्हणजे कोण, कॉर्पोरेशनने, तर मग तुम्हाला हा कृती आराखडा मंजूर करावाच लागेल. कॉर्पोरेशन कोणाचं? महापौर कोणाचा? तर शिवसेनेचा. स्टँडिंग कमिटी चेअरमॅन कोणाचा? तर शिवसेनेचा. BSTचा चेअरमॅन कोणाचा? तर शिवसेनेचा. म्हणजे मला सांगतोय की तू हे केलं नाहीस तर मी तुला पैसे देणार नाही. आणि पैसे देणार नाही म्हणून तुम्ही कोण बोलणार आहे? मुंबई महानगरपालिकेचा 1888चा जर कायदाच सांगतो की BSTला जे काही तूट येईल, ती तूट मुंबई महानगरपालिकेने अन्य बजेटपासून द्यायची आहे, तर मग प्रश्न कुठे येतो? पण यांना खाजगीकरण आणायचं होतं, यांना यांच्या कॉन्ट्रॅक्टर्स जे कोण असतील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना कॉन्ट्रॅक्ट्स द्यायचे होते, आणि म्हणून त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली, आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते दिलं. म्हणजे ही परिस्थिती त्यांनी स्वतःहून निर्माण केली, आणि आज ते म्हणतायत की आम्ही स्वस्त दरात द्यायची. आनंद आहे, पण तुम्ही प्रायव्हेटायझेशन आणलं कोणी? जर तुम्हाला सर्वच काही द्यायचं आहे, आणि तो अधिकार आहे मुंबईकर जनतेचा की त्यांना अल्पदरामध्ये ही सेवा मिळाली पाहिजे, वर्षानुवर्ष मिळते की आज मिळत नाही आहे, पण त्याची वाट लावणारी मंडळी हीच आहेत. रिरूट्स जे आहेत, की बरेचसे रूट्स बंद झाल्याची एक चर्चा आहे, आणि जाहीरनाम्यात देखील त्यांनी म्हटलं आहे की आम्ही जुने रूट्स पुन्हा सुरू करू. हे रूट्स बंद होण्याची कारणं नेमकी काय आहेत, आणि जे रिरूट केलं जातं BMCच्या माध्यमातून किंवा बेस्टच्या माध्यमातून जे काही रिरूटिंग केलं जातं, त्याच्यामध्ये सातत्य आहे का? तो विभाग सध्या कार्यरत आहे का? नाही, प्लॅनिंग डिपार्टमेंट नावाला का होईना आहे, पण हे रूट्स का कमी होतात याचं परत मूळ तिथेच आहे की ज्या वेळेला अजय मेहता असताना आणि शिवसेनाकडे BST असताना त्यांनी जो प्रॉफिट आणि लॉसचा जो कॉन्सेप्ट आणला, आणि त्याच्यामुळे म्हणजे लॉस कमी करायचा आहे या एका हेतूने हे सांगत त्यांनी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स आणले. आता प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स आणल्यानंतर त्यांना ते डेपोमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टर्सला दिल्यानंतर
त्यांना हवे तसे रूट्स, त्यांना जे कठीण जातील ते रूट्स नाहीत. आणि मग जर एकदमच चालवायचं असेल तर मग BSTच्या गाड्या आहेत त्या रूट्सवर चालतील. म्हणजे जिथे गर्दी जास्त असेल किंवा त्रासदायक रूट्स असतील तर मग BSTच्या ड्रायव्हर्सनी चालवायचं. हां, खाजगी कॉन्ट्रॅक्टरला जर व्यवस्थित रस्ते जिथे आहेत त्याला जेवढं प्रॉफिटेबिलिटी आहे त्या पद्धतीने त्यांना, कारण इथे तर सर्व ठरलेलंच आहे. आणि दुसरं म्हणजे ह्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत तुम्ही बघाल तर म्हणजे मुंबईकर जनतेचा पैसा कसा लुटायचा तर यांच्याकडनं शिकलं पाहिजे. यांनी यांच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये कुठे दिवसभराचं म्हणजे कंडक्टर BSTचा असतो, उत्पन्न BSTकडे येतं आणि ह्यांना फिक्स्ड मिनिमम किलोमीटर्स दिलेले आहेत. म्हणजे कुठे 150 आणि कुठे 200 किलोमीटर दिवसाला रनिंग. मुंबईचं ट्रॅफिक बघून तुम्ही मला सांगू शकता की 200 किलोमीटर किंवा 250 किलोमीटर एखादी बस चालू शकते का दिवसभरामध्ये? शॉर्ट रूट्सला तर बिलकुलच नाही. लॉंग रूट्सला आज जी ट्रॅफिकची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कुठे चालू शकते? तर मग जरी तू 70 किलोमीटर चालवलेस तरी तू 150चं तुला आम्ही देणार. तर जेव्हापासून ह्याने कॉन्ट्रॅक्ट्स दिले तेव्हापासून रूट्सचा प्रॉब्लेम केला गेलेला आहे. सामान्य जनता आणि पण दुर्दैवाने सामान्य जनतेला हे सर्व कळत नाही कारण की हे कधी समोर येतच नाही. म्हणजे सामान्य जनतेला फक्त दरवाढ लक्षात येते किंवा दरवाढीचाच फटका बसतो, पण मात्र त्याच्या मागे एवढ्या सगळ्या घडामोडी. हो, आणि दरवाढ सुद्धा केलेली कोणी आहे? आज तुम्ही जी काही आज हे मिरवतात कोविडमध्ये या मुंबईला चालू कोणी ठेवलं तर BSTने मुंबईला खऱ्या अर्थाने जगवण्याचं काम केलं. ट्रेन्स बंद होत्या, बाकी सर्व बंद होतं. या जर BST नसती, अच्छा BST मधले कॉन्ट्रॅक्ट्सच्या गाड्या चालल्या का? तर उत्तर आहे नाही. शेवटी काय सुरू झाल्या, पण पूर्ण BSTला चालवण्याचं काम BSTच्या कर्मचाऱ्यांनी केलं. जवळपास 200 लोकांचा जीव गेला, त्यांची घरचे वेगळे गेले, त्यांचा मृत्यू झाला, पण BST काही थांबली नाही. आणि हे सरकार त्यावेळेला उद्धवजी चीफ मिनिस्टर होते, म्हणजे कोविडचा भत्ता BSTच्या कर्मचाऱ्यांना आधी जाहीरच झालेला नव्हता. त्यांनी फक्त जाहीर केला तो सफाई कामगार आणि मेडिकल कामगार एवढ्यांनाच. आमच्या संघटनेने आमच्यावरती फार टीकासुद्धा झाली कारण आम्ही कोविडमध्ये आंदोलनाची घोषणा केली. कारण आम्ही सांगितलं की आम्ही काम करणार आणि आम्हाला कोविडचा भत्ता नाही, कोविडच्या ज्या काही बेनिफिट्स आहेत, कारण की जर माझा मृत्यू झाला तर माझ्यानंतर माझ्या वारसाला नोकरी मिळायला पाहिजे, हे सर्व त्याच्यात होतं. तर ते मला अधिकार पाहिजे कारण की मी सेवा देतोय. आमचं आंदोलन आम्ही पुकारल्यानंतर तिकडे सुद्धा जर कोणी आम्हाला त्यावेळेला सुद्धा साथ दिली तर देवेंद्रजींनी दिली. ते ऑपोजिशन लीडर होते, लीडर ऑफ ऑपोजिशन होते. मी त्या कोविडच्या याच्यामध्ये आंदोलन पुकारून देवेंद्रजींकडे गेलो आणि त्यांनी तो मुद्दा घेतला आणि 3 ते 4 दिवसानंतर आम्हाला तो कोविडचा भत्ता लागू करण्यात आला. म्हणजे कोविडचं जे काही बेनिफिट्स आहेत ते BSTच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले. पण अद्यापी त्याचा शेवटचा हप्ता बाकी आहे. एवढी वर्ष होऊन त्यांच्या काळामध्ये दिला गेला नाही. आणि ज्या वेळेला आम्ही तो कोविडचा भत्ता मागत होतो यांच्याच महापौर होत्या, ते म्हणाले की नाही BSTच्या कर्मचाऱ्यांना कसा देणार, त्यांना तो लागूच करता येणार नाही. आणि नंतर कोविडमध्ये आम्ही किती चांगलं काम केलं, BSTने किती फर्स्ट क्लास काम केलं याचं श्रेय घ्यायला मात्र पहिले जाणार. पण त्या BSTच्या कर्मचाऱ्यांना ती BST जिनी सेवा दिली त्याला जगवण्याचं काम हे करू शकत नाहीत. आणि रूट्स असतील, आता हे जर तुम्हाला जर मुळात जर ज्या वेळेला तुम्ही सेवाभाव हे समजणार नाही आहात, तुम्ही प्रॉफिट आणि लॉसचं गणित जर आणणार असाल, तुम्ही जर प्रायव्हेट, तुम्हाला यांचं काय गणित आहे की परमनंट कामगारांना पगार किती आहे, तर एका याच्यात आज कॉन्ट्रॅक्टमध्ये कोण आहे तो मराठीच पोरं आहेत ना, काय पगार आहे 16,000 17,000 सांगताना 22,000 23,000 सांगतात, 16,000 17,000 कसं कुटुंब चालणार आहे, कसं चालणार आहे. आणि मग मराठीचा बुलका आणायचा की मराठी कोण आहे मराठी. ज्या वेळेला 2019मध्ये 2000 म्हणजे ह्यांनीच रोजंदारीवर लावलेले कामगार होते त्यांना परमनंट केलं आधी रावसाहेबांनी, मग त्यांचे पगार वाढवण्याचा प्रश्न होता. 9 दिवसाचा संप झाला होता BSTचा.
यांचे नेते सांगत फिरले होते की तुमचा मिल कामगार होईल म्हणून. त्यावेळेला सुद्धा जी काही म्हणजे हे सरकारमध्ये होते, त्यांचं काइंड ऑफ ब्लॅकमेल केलं असेल काय असेल, तरी त्यावेळेला सुद्धा आम्हाला आशिषजी असतील, देवेंद्रजी असतील, ह्यांनी मदत केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही केलं. तर ज्यांची वृत्तीच नाही आहे काय द्यायची, तर त्यांच्या आश्वासनावर मी किती विश्वास ठेवावा हा मी आधीच सांगितलं, तो प्रश्न माझ्यासमोर आहेच. सर, आज मेट्रोची कामं जोरात चालू आहेत, अतिशय वेगवान पद्धतीने सुरू आहेत. मात्र या मेट्रो सेवांचा परिणाम भविष्यामध्ये बेस्ट परिवहनवर होईल का? असं आहे की मुंबई वाढते, आपण बघत आहोत. म्हणजे आधी एक वेस्टर्न एक्सप्रेस हायवे होता, ईस्टर्न होता, SV रोड आणि LBS मार्ग, हे असे 4 मेन रोड्स आधीच्या काळात होते. त्याच्यानंतर लिंक रोड या बाजूला आला, न्यू लिंक रोड आलं, असं करत 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 पण कुठेही तुम्हाला ट्रॅफिक कमी होताना दिसलं का? तर नाही. कारण मुंबई ज्या पद्धतीने वाढते, आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानी असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने, आणि आज आपण फक्त मुंबईची चर्चा करत नाही तर आपण MMR बद्दल बोलतो. बरोबर. तर एवढ्या आणि तुम्हाला इन्फ्लक्स आहे, म्हणजे एक तुमचं राहतं पॉप्युलेशन, दुसरं म्हणजे डेली येणारं जे तुम्ही जे काही सांगाल ट्रान्झिट पॉप्युलेशन म्हणा त्याला, तर हे फार मोठ्या प्रमाणात आहे. तर तुम्हाला हे केटर करायला या सर्व्हिसेस तुम्हाला वाढवतच राहावं लागणार आहे. तुम्ही जिथे म्हणजे आज तुम्ही ऑटो रिक्षाची गोष्ट कराल तर 97 पर्यंत फक्त 23,000 ऑटो रिक्षा होत्या. त्यानंतर परमिट्स वाढवले गेले, 1,04,000 ऑटो रिक्षा झाल्या. आम्ही डिमांड करत गेलो की तुम्ही आम्हाला अजून, कारण की तोपर्यंत ॲग्रिगेटर्स आले होते, कंपन्या जे ओला उबर सारख्या अनेक कंपन्या. तर लोकांना वाटलं होतं की आता रिक्षाचा धंदा होणार नाही, रिक्षा वाढवण्याची गरज नाही. पण आमचं म्हणणं होतं, आमच्या संघटनेने मागणी केली होती की नाही, परत परमिट तुम्ही ओपन करा, कारण तेवढा डिमांड आहे, लोकांना सेवा पाहिजेत. आज फक्त मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये 2.5 लाख रिक्षा आहेत. तर उत्पन्न नाही आहे का? उत्पन्न आहे. आणि तरीही कधीतरी वाटतं की रिक्षा कमी पडत आहेत, कारण पॉप्युलेशन त्या पद्धतीने वाढत आहे. तर तुम्ही जेवढं वाढाल, आता मेट्रोपासून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी कोण देणार आहे? प्लस मेट्रोकडे उतरल्यावर प्रत्येक गोष्ट मेट्रो स्टेशनच्या बाजूला नाही आहे. तुम्हाला तिकडेपर्यंत जाण्याकरिता जो सर्वात स्वस्त ऑप्शन असणार आहे तो ते BST आहे. प्लस जे आपण लहानपणापासून आजपर्यंत, म्हणजे जसे गावाकडे ST आहे तसे मुंबईमध्ये BST आहे. जर मला सकाळी 6-6:30ला कामावर पोचायचं असेल तर मी कशाने जाणार आहे? मला BST, मग ती BST सकाळी 5 वाजता एका पॅसेंजरसाठी का होईना ती जिकडे जाते, तर ते एक कुटुंब जगतं. आणि हेच मूळ आहे ना की तुम्ही सेवा का प्रोव्हाइड करताय. तुम्ही सेवा एवढ्यासाठी देताय ही सार्वजनिक वाहतुकीची. जर मी त्याला प्रॉफिट आणि लॉसचा जर निकष लावला, नियम लावला तिथे, तर लोक कशी जाणार? मुलं आज सकाळी मुलं जातात शाळेमध्ये, आणि तुम्ही कमी दर, हे काही आज नाही आहे. शाळेची म्हणजे शाळेच्या मुलांना सवलत ही आधीपासून आलेली आहे, बाकीच्या लोकांना सवलत ही आधीपासून आलेली आहे. पण या सर्व गोष्टी आहेत आणि या गोष्टी आल्या पाहिजेत. आम्ही मागणी केलेली, आणि जर आलं, महायुती जर आली महानगरपालिकेमध्ये, तर मला अपेक्षा आहे की ते नक्कीच होईल. आणि ते म्हणजे की BSTचा जो कर्मचारी आहे, जो काम करतो, परत मराठी माणूस आहे, आयुष्यभर काम करतो, 30 वर्ष 32 वर्ष देतो, तो रिटायर झाल्यानंतर त्याला त्याचं भाडं भरावं लागतं, त्याला मोफत नाही आहे. बाकी रेल्वेमध्ये जर तू एकदा असशील तर तू रिटायर झाल्यानंतर रेल्वे मोफत आहे, बाकीच्या गोष्टी मोफत आहेत, तर आम्हाला काय मोफत नाही हे ते बोलतच नाही. एवढी वर्ष सत्ता उपभोगली आहे, 25-30 वर्ष झाली, का नाही केलं? तर हे सर्व झालं पाहिजे. BST ही मुंबईची लाईफलाईन आहे, आणि ही जशी मुंबई वाढेल तशी तुम्हाला हे सर्व द्यावंच लागणार आहे. आणि त्यामुळे हे कोण आणत आहे, हे कॉन्सेप्ट्स कोण घेऊन येत आहेत की ज्यांना ही BST जगवायचीच नाही. मुळात मी तुम्हाला सांगतो की BSTच्या जमिनी विकण्याचं काम शिवसेनेच्या काळात झालं. ओशिवराची क्वार्टर्ससाठी ठेवलेली जमीन
2009-10 मध्ये म्हणजे सरकार होतं काँग्रेस, अच्छा. महानगरपालिकेमध्ये शिवसेना. आमची युनियन सुप्रीम कोर्टपर्यंत लढली पण टेक्निकल इश्यूजमुळे यशस्वी होऊ शकली नाही. तिथे आज जवळपास 1200 घरं झालेली आहेत. त्या जी क्वार्टर्सची जमीन जी आमच्या कामगारांसाठी क्वार्टर्स बांधले गेले पाहिजे होते, आज तिथे कोट्यवधी रुपयाचे फ्लॅट्स विकले गेलेले आहेत. सर्व श्रीमंत लोक येऊन राहत आहेत आणि हे यांच्या काळात झालं. जे काही मी म्हणून सांगितलं की जाहीरनामे बघितलं की मला थोडं आश्चर्य झालं की यांना पुळका कसा आलाय. मग ते काँग्रेस का असेना आणि UBT का असेना, कारण यांच्याकडे ज्या ज्या वेळेला सत्ता आलेल्या आहेत त्यावेळेला लोकांच्या प्रॉपर्टीज, कारण की लोकांची जमीन आहे ना, मुंबईकर जनतेची जमिनी आहेत. तुम्हाला कोण हक देतं हे करायचं? उद्या जर या जमिनी विकल्या गेल्या, तुम्ही ट्रान्सपोर्टेशन कसं देणार आहात? तुमच्या बसेस कुठे उभे राहणार आहात? तुम्ही त्याचा विचारच केलेला नाही. तुम्हाला फक्त तुमचा फायदा जिथे पाहिजे तिथे तुम्ही करणार आहात. आम्ही लढलो त्यावेळेला, म्हणून म्हणजे आम्ही लढलो आणि त्याच्यामुळे म्हणजे ओशिवराच्या जमिनीनंतर सांताक्रूज डेपो विकायला निघाले होते, तो वाचला. जर लढलोच नसतो तर यांनी एकामागे एक विकायला सुरुवात केली असती. सर, आपण ह्या सगळ्या गोष्टींवर बोलत असताना एक ह्याच्यामधला कळीचा मुद्दा असा आहे की मागच्या काही काळांमध्ये बरेचसे बेस्ट बसमुळे अपघातही झालेले आहेत. बेस्ट बसचे अपघात झालेले आहेत. प्रत्येक वेळेस अपघात झाला की जो बेस्टचा किंवा तो जो काही गाडीचा चालक असतो त्याच्यावर सगळा गुन्हा येतो किंवा अशा पद्धतीने गुन्हे दाखल होतात. या सगळ्याकडे आपण एक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष आहात, त्याच्याकडे कसं बघतात? या सगळ्यांमध्ये त्रुटी नेमक्या काय आहेत? हे सगळं रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे? असं आहे की आपण BSTमध्ये BSTतनं अपघात बेसिकली रस्त्यावर चालत असते, तर आपण अपघात झाला काही म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा झाला तर तो ऑक्युपेशनल हझार्ड असतो की आपण चालवतो, आपण नॉर्मल गाडीसुद्धा चालवताना अपघात होऊ शकतो. पण तुम्ही जर कम्पेअर कराल तर आधीच्या काळामध्ये, म्हणजे मी तुम्हाला 2017च्या अगोदर घेऊन जाईल, तर आधीच्या काळामध्ये हे अपघाताचे प्रमाण फार कमी होते. म्हणजे BST ज्या ठिकाणांवर चालते आज नाही, तुम्ही ज्या क्राऊडेड प्लेसेसमध्ये BST आज चालते, क्रॉफर्ड मार्केट असेल, बाकीच्या गोष्टी असतील, मालवणीसारखी जागा वेस्टर्न सबबमध्ये असेल, शिवाजीनगर ईस्टर्न सबबमध्ये असेल, बसेसही मोठ्या होत्या, मोठ्या बसेस, एवढा क्राऊड आणि एवढ्या याच्यात चालणं, मग तर BST तर त्यावेळेला एक बरोबर सिस्टम होती जी आजही पुस्तकावर आहे, कारण आज आमच्या गाड्याच शिल्लक राहिलेल्या नाही आहेत. तर त्याला व्यवस्थित ट्रेनिंग होती. ती ट्रेनिंगचा कालावधी होता की बाबा एवढे महिने, 3 महिने, 6 महिने हे कालावधी होता त्याला. आज काय झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टच्या बसेस आलेल्या आहेत. अच्छा, येताना बसेस एकदम जे काही सर्व काय अत्याधुनिक बसेस आहेत, पण कॉन्ट्रॅक्टर्सला काय तुम्ही नियम दिलेले आहेत का? तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सवर काहीच, पण तुम्ही त्यांचा कॉन्ट्रॅक्ट जर बघाल तर कॉन्ट्रॅक्टर्सला नुसती मुभा दिलेली आहे. आता गेल्या काही वर्षांपूर्वी 2 कंपन्या बंद झाल्या रातोरात कॉन्ट्रॅक्टर्सच्या. वडाळा आणि 2-4 डेपो ऑपरेट करत होती, एक MP ग्रुप म्हणून आणि एक अजून एक, रातोरात बंद झाल्या. प्रवासी थांबलेत, प्रवासी म्हणजे 300-400 बसेस ज्यांच्याकडे ते चालत होते, रातोरात बंद, काही पत्ता नाही. काय केलं त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर्सवर? कारण की कॉन्ट्रॅक्टच असं आहे की तुम्ही त्यांच्यावरती काही करूच शकत नाही. यांनी कॉन्ट्रॅक्टर्स देताना अशा काही गोष्टी केल्या की ते काही करूच शकत नाही. आणि म्हणजे अशा पद्धतीने, आणि म्हणून जे ट्रेनिंग प्रोग्राम पाहिजे होता, तुम्हाला आश्चर्य होईल, आणि त्याचा फटका कोणाला पडतो तर मुंबईकर जनतेला पडतो. नाव कोणाचं खराब होतं तर BSTचं खराब होतं, कारण त्या गाड्या जरी कॉन्ट्रॅक्टर चालवत असेल त्याच्यावरती नाव मात्र BSTचं आहे. आता काही काळापूर्वी कुर्ल्याला जी एक घटना झाली होती याची, अक्षरशः काय ट्रेनिंग, 1.5 दिवस सुद्धा, ते सुद्धा ट्रेनिंग काय, तर गाडीत बसा, आतमध्ये एक चक्कर मारा आणि ती गाडी घेऊन जावर. आपण साधं ड्रायव्हिंग शिकायला जातो तिथे महिनाभर शिकतो गाडीसाठी, आणि त्याच्यानंतर सुद्धा सांगतो की बाबा कोणीतरी असेल बरोबर तर गाड्या फिरवा, आणि तुम्ही 1.5 दिवसामध्ये लोकांना गाड्या देता.
याची मी सांगतो की मी तर सांगितलं होतं की याची पूर्ण जबाबदारी शिवसेनेची आहे, UBTची आहे. कारण की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट्स अशा पद्धतीने दिले आहेत. त्यावेळच्या कॉन्ट्रॅक्ट्स येत आहेत असून मधल्या काळामध्ये धारावी डेपोची गाडी होती, 3 इन्सिडेंट झाल्या, गाड्यांना आग लागलेली आहे. एकामध्ये आमचे, कारण की कॉन्ट्रॅक्टचे सुद्धा आमचे मेंबर आहेत, ते सुदैव आहे म्हणजे त्यांनी लगेच ड्रायव्हरने आमच्या पाहिलं की धूर येतोय समोरनं, त्यांनी पटकन लोकांना खाली उतरवायला लावलं आणि गाडींनी पेट घेतला. त्या कंडक्टरचा हात जळला. तो आमच्याच कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो. याची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे मी म्हणेन की अशा पद्धतीने जर लोकांची जीव जात असेल तर त्याला खून मानून ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत त्यांना आत टाकलं पाहिजे. तुम्ही जबाबदार आहात या गोष्टींना, तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही आज पुळका आला म्हणून समोर येत आहे काहीही. आणि ते इन्सिडेंट झाल्यानंतर आता त्यांनी काय आठवडाभराची की 15 दिवसाची ट्रेनिंग सुरू केलेली आहे. म्हणजे आमचं पूर्ण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे दिंडोशीला, प्रॉपर ट्रेनिंग आहे. पण कॉन्ट्रॅक्ट येत आहेत ना, यांच्यासाठी कॉन्ट्रॅक्टर देव आहे, बाकी लोकांचं काहीच घेणं देणं नाही आहे. हे शिवसेनेचं, UBT शिवसेनेचं, उद्धवजींचं आणि आदित्य ठाकरेंचं हे काम आहे. सर, एकीकडे जाहीरनामा जर आम्ही हे बघितले तर त्याच्यात असं दिसतंय की UBTच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे की आम्ही जवळपास 10,900 बस म्हणजे 10,000 EV आणि 900 डबल डेकर बस ताफ्यामध्ये आणू आणि काँग्रेसच्या याच्यामध्ये पण जवळपास 3,500पर्यंत EV बसेस आणण्याचं एक त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. हे आश्वासन एकीकडे दिलं जातं आहे, तर दुसरीकडे मध्यंतरी आपण काही फोटो बघितले असतील की ज्या मिनी बसेस ताफ्यामध्ये आल्या होत्या त्या आता डेपोमध्ये अक्षरशः त्याच्यावर झाडी आणि वेलीने त्या पूर्ण व्यापलेल्या आहेत. वेस्ट ऑफ मनी नाही आहे का हे? हे फक्त वेस्ट ऑफ मनी नाही आहे, क्रिमिनल वेस्ट आहे याच्यावरती. कारण की हा पैसा कोणाच्या बापाचा नाही आहे, हा पैसा मुंबईकर जनतेचा आहे आणि याचा वापर मुंबईकर जनतेला चांगली सेवा देण्यासाठी केली गेली पाहिजे. मी जे बोललो, ज्या कंपन्या पळून गेल्या त्या कंपन्यांच्या गाड्या आहेत त्या मिनी बसेस, त्या मिनी बसेस. ज्या कंपन्या बंद झाल्या यांनी कॉन्ट्रॅक्ट, कारण की यांचे कॉन्ट्रॅक्ट असे गुन्हे दाखल करता येत नाहीत, असे कॉन्ट्रॅक्ट बनवून ठेवलेत यांनी. म्हणजे कोट्यवधी रुपये जनतेचा नुसतं स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचा, हे त्यांचं काम आहे. दुसरं की हे जे गाड्यांबद्दल बोलत आहेत, आज मी तुम्हाला म्हणालो की ज्या वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट्स आले आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर, कारण की यांनी कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले होते, तर आमचा प्रश्न होता BST काय होणार? तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं, कॉन्ट्रॅक्टर उद्या पळाला तर जनतेला सेवा कशी मिळणार? तर 11 जून 2019ला एक MOU केला गेला बेस्ट वर्कर्स युनियन आणि BSTमध्ये, आणि ज्याला त्यावेळचे कमिशनर महानगरपालिकेचे प्रवीण परदेशी यांनी त्यांना त्या MOUला मान्यता दिली. त्याच्यामध्ये हे ठरलं की BST स्वमालकीच्या 3,337 बसगाड्यांचा ताफा कायमस्वरूपी राखेल स्वतःचा. कारण की जनतेला सेवा, तुम्ही एवढी मोठी संस्था आहात तर तुम्हाला स्वमालकीच्या गाड्या हव्या आहेत, तर तेवढ्या जेवढ्या गाड्या पाहिजेत त्यावेळेला होत्या ते आम्ही राखणार. गाड्या ज्या स्क्रॅप होतील वयोमर्यादेच्या अनुषंगाने, त्या नवीन गाड्या विकत घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका BSTला पैसे देईल, हेही त्याच्यात लिहून, कारण की हे रडतच असतात ना आमच्याकडे पैसे नाहीत, तेही लिहून घेतलं आम्ही की मुंबई महानगरपालिका पैसे देईल. आणि 3,337चा स्वमालकीचा बस ताफा राखल्यानंतर जर तुम्हाला अधिक गाड्या लागल्या मुंबईच्या जनतेला, जसं आता मी म्हणालो लागणारच आहेत गाड्या, मुंबई वाढते, तर मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टने गाड्या आणायच्या. अच्छा. जून 2019ला आमचा हा MOU. नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकार बदललं, उद्धवजींचं सरकार आलं, 2.5 वर्ष सरकार होतं. त्यावेळेला BST कमिटी त्यांची, महानगरपालिका त्यांची, स्वतः मुख्यमंत्री, गाड्या कमी होत गेल्या. एक साधी नवीन बस गाडी आणली नाही. फक्त आणली नाही तर तो राहिला विषय, BST कमिटी यांची, कमिटीचे मेंबर, अध्यक्ष यांचे एक साधं मुंबई महानगरपालिकेला पत्र देखील लिहिलं नाही की हा MOU आहे आणि या MOUच्या अनुषंगाने आता गाड्या कमी झालेल्या आहेत, आम्हाला नवीन गाड्या विकत घेण्यासाठी पैसे द्या, एवढं तरी लिहू शकले असते. एक साधं पत्र लिहिलं नाही.
का? कारण जर स्वमालकीच्या गाड्या आल्या तर यांना कॉन्ट्रॅक्ट देता येणार नाही, मलिदा खाता येणार नाही, म्हणून नाही दिले. आणि आज देत आहेत. आनंद आहे की किमान निवडणुका आल्या म्हणून तरी लक्षात आलं की मुंबईकर जनतेला BSTची गरज आहे. सर, या मुलाखतीच्या शेवटी जात असताना जे कोणी महानगरपालिकेत आता सत्तेत येतील त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? असं आहे की ही BST मुंबईकरांची लाईफलाईन आहे आणि या BSTतला कामगार हा मराठी कामगार आहे. म्हणजे मी नेहमी अभिमानाने सांगतो की माझे आजोबा हे BSTत कंडक्टर म्हणून लागले आणि स्टार्टर म्हणून रिटायर झाले. माझ्या बाबांनी म्हणजे रावसाहेबांनी BST कामगारांचं नेतृत्व केलं. आज ते मला सौभाग्य की मी आज त्यांचं नेतृत्व करतो आहे. तर ही मराठी माणसाची जीवनवाहिनी आहे, ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या जीवनवाहिनीला जगवण्याचं काम केलं गेलं पाहिजे. त्याची जी प्रतिष्ठा आधी होती जगभरामध्ये ती प्रतिष्ठा परत आणली गेली पाहिजे आणि ही तशीच काम करत राहील, तशीच सेवा देत राहील हे बघण्याचं काम केलं गेलं पाहिजे. एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल. आपण पाहिलात की मराठी माणसांना सर्वाधिक रोजगार आणि सन्मानाचा रोजगार देणारी बेस्ट ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे आणि आगामी सरकारने, आगामी महानगरपालिकामध्ये जे कोणाचं सरकार येईल त्यांनी ती जगवली पाहिजे, ती वाढवली पाहिजे आणि जशी त्याची जगभरात ख्याती होती ती ख्याती कायम राखली गेली पाहिजे अशीच सदिच्छा शशांकराव सरांनी व्यक्त केलेली आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा. आणि ही मुलाखत अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.